झी मराठी, चर्चा ही होणारच। नमस्कार, सी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। शिरोळ तालुक्यातील तेरवाड ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत कोणत्याही नेत्याच्या पाठबळाशिवाय सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि शेतमजूर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जनसेवा आघाडीला जनतेमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। आज सकाळी ग्रामदैवत मंगराया मंदिरात सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी लालनगर भागातील मतदार आणि तिरंगा मंडळ यांनी 11,000 रुपये तसेच मतदार विशाल कांबळे यांनी 5,000 रुपयांची देणगी पॅनलसाठी दिली। यापूर्वी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत लोकवर्गणी देण्याची परंपरा शिरोळ तालुक्याने संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू केली होती। मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत लोकवर्गणी देऊन तेरवाडमधील जनतेने एक आदर्श निर्माण केला आहे। पैसा आणि प्रलोभन यापासून दूर राहून केवळ विश्वास आणि विकास कामांचा अजेंडा घेऊन जनसेवा आघाडीने मतदारांसमोर जाणे पसंत केले असून लोकशाही बळकट करण्याच्या या प्रयत्नांची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे। सामान्य माणूस एकवटला की कोणतीही सत्ता आणि दहशत त्यापुढे टिकत नाही, हे पहिल्याच दिवशी तेरवाडमधील मतदारांनी दाखवून देण्यास प्रारंभ केला असून एक नोट एक वोट मागत जनसेवा आघाडीने आपला प्रचार सुरू केला आहे। आज दिवसभर जनसेवा आघाडीच्या सर्व कार्यकर्ते आणि उमेदवारांनी संपूर्ण गावातून प्रचार फेरी काढली। त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अनेक ठिकाणी मतदार आनंद व्यक्त करून आपला पाठिंबा व्यक्त करत होते, तर माता भगिनी उमेदवारांच्या पायावरती पाणी घालून औक्षण करून भरभरून आशीर्वाद देत होत्या। बाकी तेरवाडच्या निवडणुकीत सामान्य जनता एकवटल्याचे चित्र दिसत असून प्रस्थापित राजकारण्यांना जनसेवा आघाडी घाम फोडेल असे चित्र आजची गर्दी पाहता निर्माण झाले आहे। सी मराठीसाठी तेरवाडहून शशिकांत मुद्दापुरे। आघाडीचा प्रचार शुभारंभ आपण श्री मंगराया देवालयातून चालू करत आहोत। आपल्या सर्वचे सर्व उमेदवार या ठिकाणी हजर आहेत। त्याचबरोबर या प्रचार शुभारंभासाठी खास करून उपस्थित असलेले मान्य श्री माजी खासदार राव शेट्टी साहेब यांचे चिरंजीव गौरव शेट्टी साहेब, त्याचबरोबर आमचे नेते व या तालुक्याचे पंचायत समितीचे उपसभापती मान्य सचिनदादा शिंदे, त्याचबरोबर आता मी वेळोवेळी कोणाची नावं घेत नाही, पॅनल प्रमुख संदीप रायनावकर, प्रभाकर बंडकर साहेब, गावातले प्रतिष्ठित नागरिक, महिला व सर्व युवा कार्यकर्ते आज या येऊन 2021-26 साठी होणाऱ्या ग्रामपंचायत तेरवाडच्या इलेक्शनसाठी जी आता इलेक्शन आहे त्या इलेक्शनसाठी आम्ही प्रभाकर बंडकर साहेब आणि बाकी सर्व जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी या इलेक्शनसाठी प्रभाकर बंडकर साहेबांनी पहिल्यांदाच निवडणुकीत सामाजिक कार्य करत असताना 20-25 वर्षाच्या काळात पहिल्यांदाच तिने फॉर्म भरलाय। ते देखील ते पहिला नाहीच म्हणत होते। त्या ठिकाणी तिरंगा मंडळ असेल, गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील किंवा आमचे नेते असतील, बाकी सर्व महिला असतील, त्यांना सांगितलं की तुम्ही जर यावेळेला जर उमेदवारी अर्ज भरणार असाल तरच आम्ही तुमच्या पाठीशी राहू, अन्यथा आम्ही कोणाचं ऐकणार नाही। त्यांनी आमच्या सर्वांचा शब्दाचा मान राखून व आपल्या सर्वांच्या शब्दाचा मान राखून आपल्या सर्वांचा मनाचा मान राखून त्यांनी आपली उमेदवारी अर्ज आपण दाखल केला। त्यातून आम्ही 1 नंबर वार्डातले असो बाकी सर्व तरुण कार्यकर्ते असो, शेट्टीसाहेब शिंदे साहेब, की आम्ही तरुण कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की निवडणुकीसाठी फुल ना फळाची पाकळी असावी म्हणून आमच्या सर्व तरुण तिरंगा मंडळाचे कार्यकर्ते असतील, 1 नंबर वार्डातले कार्यकर्ते असतील, त्या सर्वांच्या वतीनं आम्ही प्रभाकर बंडकर साहेबांना लोकवर्गणी काढली। काल रात्री अचानक ठरलं व काल रात्री त्या सकाळपर्यंत जवळजवळ 11,111 रुपये आम्ही गोळा केलो युवा पिढी करून व ते 11,111 रुपये तरुण पिढी आम्ही सर्व आमच्या सर्व तरुण पिढीची हातावरची पुढे तरी देखील त्यांनी एवढा कमी वेळेत एवढी मोठी रक्कम जमा केली। त्याबद्दल पहिल्यांदा मी सर्व जनसेवा आघाडीच्या वतीनं या तरुण पिढीचं व आमच्या कार्यकर्त्यांचं मनापासून मी आभार मानतो। लोकवर्गणी मान्य श्री सौरभ शेट्टी साहेब व आपल्या तालुका युथ सभापती सचिन शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रभाकर बंडकर साहेबांच्या हातात सुपूर्द करावी।